नमस्कार मित्रांनो, एमएसआरटी ॲपमध्ये मोबाईल नंबर आणि ईमेल आय मध्ये जो OTPच येत नाही, असं जर तुमचा सुद्धा जर प्रॉब्लेम असेल तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या हाईपवाल्या बटनला सुद्धा जरूर दाबा आणि त्या बेलवाल्या घंटीला सुद्धा जरूर दाबा. त्यामुळे काय होणार आहे, जसे मी व्हिडिओ टाकीन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला पहिली येईल आणि हाईप बटनला तुम्ही टाकल्यानंतर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर होईल. तुम्ही सुद्धा शेअर करू शकता आणि जर तुमची काही कमेंट असेल तर तुम्ही कमेंट सुद्धा लिहू शकता. तर चला तर मग आपण या व्हिडिओला स्टार्ट करूया. मंडळी, तुम्ही सर्वात पहिले क्रोम ब्राउझरमध्ये जाऊन MSRT ॲप म्हणजे फक्त तुम्ही MSRT फक्त टाका. गुगलवर जाऊन MSRT टाकल्यानंतरला तुम्ही बघू शकता की MSRTचा जो ऑनलाईन वेबसाईट आहे ती तुम्हाला दिसू लागेल. ती MSRTची वेबसाईटवर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दिसू लागेल. त्यावर तुम्ही क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे रेड कलरमध्ये ऑनलाईन बुकिंग अशा प्रकारचा ऑप्शन दिसू लागेल. तर तुम्ही ऑनलाईन बुकिंग त्याच्या अगोदर तुम्ही बघू शकता की इकडे माझा कुठलाही लॉग इन वगैरे काही आहे नाही. तर तुम्ही ऑनलाईन बुकिंगवर क्लिक करा. तुम्ही वरती साईडला बघू शकता की लॉग इनचा ऑप्शनवर पण काही नाही आहे आणि मी सुद्धा लॉग इन तुमचं सुद्धा अशाच प्रकारे ओपन होणार आहे. तर सर्वात पहिले तुम्हाला लॉग इन करावं लागणार आहे. जेव्हा तुम्ही काय करता की डायरेक्ट इकडे जाऊन लॉग इनवर क्लिक करता आणि तुम्ही डायरेक्टली लॉग इनवर क्लिक केल्यानंतरला तुम्हाला इकडे युजर नेम, पासवर्ड, लॉग इन विथ OTP आणि फॉरगेट पासवर्ड. आता तुम्हाला तुमचा कुठला सर्वात पहिली गोष्ट काय करणार आहे, तुम्हाला तुमचा कुठला मोबाईल रजिस्टर आहे हे तुम्हाला माहिती करून घ्यावं लागेल किंवा तुमचा कुठला ईमेल ID रजिस्टर आहे हे माहिती करून घ्यावं. त्या अगोदर तुमचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट रजिस्टरवर खालचा ऑप्शन बघू शकता की रजिस्टर, त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट रजिस्टरवर क्लिक करा आणि नवीन बनवू शकता. पण ते मी लास्टला सांगतो कशा प्रकारे. ईमेल ID कुठला आधी रजिस्टर केला आहे हे माहिती नसेल तर आपण माहिती करून घेऊया. कारण की OTP आणि पासवर्ड का नाही जात, जर तुम्ही लॉग इन रजिस्टरच नाही केला त्यामुळे नसेल जात. त्यामुळे आपण काय बघूया की आपला कुठला ईमेल ID. आता तुम्हाला ईमेल IDच नाही माहिती, तुम्ही एक ऑप्शन परत बघू शकता की फॉरगेट ईमेल. आता तुम्हाला इकडे ऑप्शन येतोय, तुम्हाला इकडे मोबाईल नंबर टाकायचा. तुम्ही इथे मोबाईल नंबर टाकू शकता. इथे मोबाईल नंबर टाकला, तुमचा जो मोबाईल नंबर तुम्ही तोच टाका. तसं टाकल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली तुम्ही बघू शकता की इकडे एक ईमेल आला आहे. हा ईमेल ID या मोबाईलवर रजिस्टर आहे. म्हणून तुम्ही आता काय करा, डायरेक्टली कॉपी करून घ्या. कॉपी केला. आता तुम्ही बॅक या. पूर्ण बॅक आल्यानंतरला लॉग इन विथ OTP तुमचा. आता तुम्ही बघू शकता की ईमेल ID इकडे डायरेक्टली फिल झालेला आहे आणि गेट OTP वर क्लिक करा. तुमचा ईमेल ID वर तुमचा कुठला ईमेल ID हे तुम्हाला समजलं. आता तुम्ही जाऊ शकता तुमच्या डायरेक्टली तुमचा OTP घेण्यासाठी ईमेल ID वर. तुम्ही बघू शकता की तुम्हाला हा पासवर्ड सेंड केलेला गेलेला आहे. त्यावर तुम्ही असं कॉपी करा आणि हा जाऊन तुम्ही डायरेक्टली OTP अशा प्रकारे तुमचा OTP येणार आहे आणि तुम्ही लॉग इन करून तुमचा लॉग इन होणार आहे. तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे तुम्ही बघू शकता माझा इथे लॉग इन वेलकम प्रवीण ताडवे अशा प्रकारे लॉग इन होणार आहे. आणि त्यानंतर तुम्ही बुकिंग करायची पद्धत तुम्हाला माहिती आहे. अशा मी व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघू शकता. तुम्ही काय करत असाल, अशा माझ्या मते मला असं वाटतं की तुम्ही डायरेक्टली विदाऊट, मी आता लॉग आउट होतो आधी, त्यानंतर मी तुम्हाला सांगतो की कशा प्रकारे तुम्ही करत असणार. तुम्ही काय करत असाल, डायरेक्टली तुम्ही इकडे ईमेल ID टाकत किंवा काय टाकत असाल मला नाही माहिती, पण त्या अगोदर तुमचा कायच नसेल तर तुम्हाला सर्वात पहिला तुम्हाला इकडे अशा प्रकारे तुमचं फुल नाव, जेंडर कुठला हे टाकून घ्यायचं आहे. जर काय नसेल तर तुम्ही पहिला अकाउंट बनवून घ्या. नंतर डेट ऑफ बर्थ हे टाकून घ्या, ईमेल ID, त्यानंतर पासवर्ड कन्फर्म पासवर्ड करून टाका आणि क्लिक करून रजिस्टरवर क्लिक करून अशा प्रकारे तुम्हाला पहिला हा फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर परत बॅक यायचं आहे आणि इथे तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे, जो नाव पासवर्ड टाकलेला आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. त्यानंतर तुम्ही लॉग इन करू शकता, त्याच्या अगोदर नाही करणार. हे तुमचं रिझन असू शकतं. आणि सर्वात दुसरी गोष्ट, अजून एक रिझन प्रॉब्लेम असतं ते म्हणजे की एकापेक्षा जास्त त्या ईमेल ID वर एकापेक्षा तुमचे जास्त ईमेल ID असू शकतात. त्यामुळे काय होतं की तुमचा ईमेल ID कुठला आहे हे मी काही कारणावरून मी दाखवत नाही आहे, तर त्यामुळे तुम्ही समजून घ्या. आता हा माझा ईमेल ID आहे, तर ह्यापैकी माझा दुसरा एक ईमेल ID आहे. तुमचा कुठला ईमेल ID आहे
हे सुद्धा तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार तुम्हाला समजेल की तुमचा कुठला ईमेल आय डी आहे आणि त्यामुळे तुमचा पासवर्ड तेव्हा सेंड केला जात आहे की नाही, OTP सेंड केला जातं ना हे समजेल. जर तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर जरूर करा, हाईप बटनला शेअर करा. जर तुम्हाला जर काय कमेंट असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये लिहा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. त्यामुळे काय होणार, जर कुणाला काही प्रश्न पडले असतील तर ते सुद्धा विचारू शकतात. ज्यांना हेल्पची गरज असेल अशा प्रकारे तर ते हेल्प मिळू शकते. तर मिळूया अशा इंटरेस्टिंग नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.